नमस्कार, चंदाची रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी तुम्हाला झणझणीत तव्यातल्या उडीद डाळीचा पेंडपाला बनवून दाखवते. तर त्यासाठी मी एक छोटी वाटी उडीद डाळ घेतली, तर प्लेटमध्ये ओतले. त्यामध्ये आता पाणी घालून डाळ चांगली स्वच्छ धुवून घेऊया. तर डाळ धुवून घेतली, यातलं पाणी ओतून देते. नंतर ह्यामध्ये आपण दुसरं पाणी ओतूया आणि डाळ भिजायला ठेवूया. डाळ भिजली की आपण ह्याला भाजी करायची. तसं आपण कांदा ते चिरून घेऊया. तर कांदा ते चिरून घेतले मी, डाळ पण चांगली भिजले. आता आपण गॅस पेटवून त्यावर तवा ठेवूया. तर गॅस पेटवते आणि त्यावर तवा ठेवते. गॅस बारीक करते. तोच लागणार साहित्य बघूया. बारीक चिरलेला कांदा, भिजलेली उडीद डाळ, शेंगाचं कूट, तेल, मसाल्याच्या डब्यातले साहित्य लागणार आहे. तर चला तयारी करूया. आता पहिल्यांदा तव्यामध्ये तेल ओतते. तेल गरम झाले की मोहरी जिरे टाकूया. ते चांगले तडतडले की त्यामध्ये आता बारीक चिरलेला कांदा घालायचा, कढीपत्ता घालायचा आणि चांगली तेलावरती चांगलं परतून घ्यायचं. कांदा चांगला लालसर भाजला, लगेच मोठा गॅस करायचा. तर चांगला लालसर भाजले. आता यामध्ये आपण चवीपुरतं लाल तिखट टाकूया, काळं तिखट टाकूया आणि परत हे चांगलं हलवून घेऊया. नंतर ह्यामध्ये मी आलं, लसूण, कोथिंबीर, खोबऱ्याचं कूट टाकलं, थोडंसं शेंगाचं कूट टाकते 2 चमचे. थोडीशी डाळ असल्यामुळे मी थोडं थोडं घातले सगळं. हे चांगलं हलवून घेतले. आता ह्यामध्ये थोडंसं पाणी घालते, नंतर चांगलं हलवून घेते. आता यामध्ये चवीपुरते मीठ टाकूया, थोडीशी हळद टाकूया आणि भिजलेली डाळ सगळी त्यात टाकूया. सगळे भिजलेली डाळ त्यात टाकली आणि चांगलं हलवून घेऊया. परत थोडंसं पाणी घालते मी. आता झाकून ठेवूया बारीक गॅस पण थोडा वेळ. तर डाळ शिजलेली असल्यामुळं थोडीशी लगेच शिजली जाते. चांगली परत हलवून घ्यायचं. परत झाकण काढून परत झाकण ठेवायचं. डाळ भिजलेली असल्यामुळे ओव्हरदोबर शिजलेली पेंडपाला डाळीचा छान लागतो. थोडा वेळानं परत ताट काढायचं आणि परत हलवून घ्यायचं. परत बारीक गॅस करून ठेवायचं. तर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते आणि परत थोड्या वेळ झाकून ठेवते. डाळ थोडीशी शिजली की आपल्याला गॅस बंद करायचं आहे. तर परत हे हलवून घेतले. तर मग तशी आपली डाळ शिजले, पूर्ण ताटलं पाणी पण आटले. तर मग असा उडीद डाळीचा झणझणीत टेस्टी असा पेंडपाला तयार झाला आहे. तर मी प्लेटमध्ये काढून घेतले. हे ज्वारीच्या भाकरीवर, चपातीवर तुम्ही खाऊ शकता. तर प्लेटमध्ये मी भाकरी ठेवते आणि ह्याच्यावर आपण उडीद डाळीचा पेंडपाला तर ठेवूया. तर खायला एकदम भाकरीवर पेंडपाला मस्त लागतो. उडीद डाळ तशी पौष्टिक पण आहे. तुम्ही नक्की अशा प्रकारे ट्राय करून पहा. चवीला लोणचं ठेवले, तरी मी एक घास खाऊन बघते कसे झाले. तर मस्त झाले. आवडलं तर लाईक, शेअर करा.